नमस्कार. आता आपण पाहत आहोत गणेश पुराण. बाल भक्ता लागी तुची आसरा, तुची आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा. जय देव जय देव, गणपती बाप्पा मोरया. आता आपण अध्याय 81 पाहत आहोत. परशुरामाला आईचा उपदेश. आता मागच्या अध्यायामध्ये तो सहस्त्रार्जुन आला, त्याने जमदग्नी ऋषींचा वध केला, रेणुकेला बाण मारला आणि तिने पण प्राण सोडला. किंवा ती काही ठिकाणी अशा आख्यायिका आहे की ती स्वतः चितार असते आणि त्यात ती समर्पण करणार असते. आणि मग परशुरामाने वेदनेनं आईला हे सांगितलं, जाऊ नको म्हणून. मग ते तू मागं बघू नको, मी तुझ्या मागं येते. आणि जेवढं पाहिलं तेवढं मुखच वर आलं चितेतनं आणि बाकीची देवी खालीच राहिली, कारण त्यानं मागं पाहिलं होतं. वेदनेने विवल होऊन शोक करीत असता रेणुकेला आपला पुत्र परशुरामाची आठवण झाली. तिने त्याचे स्मरण करताच परशुराम तिच्या समोर उभा राहिला. आपल्या मातेची ती दारुण अवस्था पाहून तो शोक करू लागला. तो म्हणाला, तुझ्या पातिव्रत्याच्या तेजाने हे त्रैलोक्य भस्म करण्याचे सामर्थ्य तुझ्यात असताना त्या दुष्ट सहस्त्रार्जुनाचे बाण तू कसे सहन केलेस, ह्याचेच मला आश्चर्य वाटते आहे. हे माते, तुझ्यासाठी मी आता काय करू? तेव्हा रेणुका म्हणाली, मुला, आता शोक करू नको. मी सदैव तुझ्याजवळच असेन. ज्या दुष्टाने आम्हा दोघांचा वध केला त्या सहस्त्रार्जुनास तू शिक्षा कर. त्याने मला 21 बाण मारले आहेत. त्यासाठी तू 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करून सोड. इतके सांगून रेणुकेने प्राण सोडला. आता काय होतं, एक तर आधीच जाती जातीमध्ये असे वाद आणि भांडणं. आता निक्षत्रिय पृथ्वी 21 वेळा केली म्हणजे काय, खरोखर पृथ्वीवरचे सगळे शत्रू मारले का? हो, नाही. पण जे दुष्ट प्रवृत्ती होते, अतिमाजरुडे होते, प्रजेला देखील त्रास देत होते, अशा क्षत्रियांना मात्र त्याने मारलेली आहे. किंवा त्यांची अहंकार वृत्ती, जे शरण आले ते सोडले आहेत, अहंकार वृत्ती नष्ट केली आहे. असे निक्षत्रिय पृथ्वी त्याने 21 वेळा केलेली आहे. इथे हा अध्याय समाप्त. आता पुढचा अध्याय आहे 82, आईबापांची उत्तर क्रिया. नंतर दत्तात्रेयांनी सांगितल्याप्रमाणे परशुरामाने माता पित्यांचे उत्तर कृत्य केले, उत्तर कार्य केले. बघा, तिथे आपण माहूरच्या गडावरती गेलो तर तिथे जसं रेणुकेची स्थापना आहे तशीच त्याच्या डाव्या बाजूला दत्तात्रेय आणि अनुसया माता यांची पण मंदिरं आहेत. परशुराम आश्रमात एकटाच असताना एक महाभयंकर वाघ त्या आश्रमात आला. म्हणजे त्यानं आईबापाचं उत्तर कार्य केलं आणि 5 दिवस कार्य केल्यानंतर एकदा तो वाघ तिथे आलेला आहे. त्याला पाहून परशुरामाला भीती वाटली. आता एवढा तो पराक्रमी आहे, पण आणि अवतार आहे तो विष्णूचा शेवटी 5वा. पण काहीतरी कारण मीमांसा करण्यासाठी काही गोष्टींचं देवाला घडवावं लागतं. त्याप्रमाणे हे प्रकार घडला आहे की त्याला भीती वाटली. आईबाप दोघं गेले, हा एकटाच आश्रमात वाघ आला. म्हणून त्याने मातेचे स्मरण केले. त्यावेळेस रेणुकेचे फक्त शिर वरती आले, तिचा संपूर्ण देह मात्र आला नाही. कारण उत्तर क्रियेत परशुरामाच्या माता पित्याचे संपूर्ण सपिंडीकरण झाले नव्हते. म्हणजे सपिंड श्राद्ध जे म्हणतात ना, ते काय त्यांचं झालेलं नव्हतं. या कारणास्तव रेणुकेचे फक्त शिरच आले. आता काही ठिकाणी ही आख्यायिका अशी आहे, मग अशी सांगितल्याप्रमाणे, की तो खूप आईचा मातृभक्त असतो तो, आणि रडतो तिथे खूप, तिचे तप करतो, आठवण करतो की आई परत ये, दर्शन दे मला. मग तेव्हा ती म्हणते की मी ह्या राखेतनं परत येते, पण तू मागे वळून पाहू नको, मी तुझ्या सोबत आहे. मग हळूहळू तिचं शिर वर येतं. पण याला विश्वास वाटत नाही. हा मागे वळून पाहतो तर ते रेणुकेचं तेवढं शिरच आहे आणि माहूरला तेवढंच शिरच वर आलेलं आहे, बाकीचा देह नाहीये. त्यानंतर परशुरामाने संपूर्ण उत्तर क्रिया करून ब्राह्मणास दान धर्म केला. परशुरामाने बोलाविल्यावरून रेणुका अजूनही नुसते शिर तेथे आहे असे ते वास्तव्य करून ती आहे. नुसते शिर असलेली रेणुका वास्तव्य करून आहे. तिचे महात्म स्कंद पुराणात सांगितलेले आहे. ओम गम गणपतये नमः. आता आपण पाहत आहोत अध्याय 83, परशुरामाला गजाननाकडून वर मिळतो.
पितृक्रिया पूर्ण झाल्यावर परशुरामाने मातेला प्रश्न केला, मी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करावी अशी तुझी मला आज्ञा आहे, तरी त्या महाबलशाली क्षत्रियाचे पारिपत्य कसे करावे याचा मला उपाय सांग. ते ऐकून रेणुका म्हणाली, तू भगवान शंकराची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी इच्छा पूर्ण करेल. आता प्रत्यक्षात हे जमदग्नी ऋषी हे शंकराचाच अवतार होते आणि माता रेणुका ही पार्वतीचा अवतार आहे. ते पाहून परशुराम तेथून कैलास पर्वतावर आला. त्याने शंकराची स्तुती केली. त्या स्तुतीने भगवान शंकर प्रसन्न झाले. तेव्हा परशुरामाने त्यांना क्षत्रियाच्या नाशाचा उपाय विचारला. त्यावेळी शंकर म्हणाले, तुझे कार्य गजानन प्रसन्न झाल्याशिवाय होणार नाही. असे म्हणून त्यांनी गजाननाच्या षडाक्षर मंत्राचा उपदेश त्यात केला. आता वेळ पाडल्यावरती श्रीकृष्णानं देखील यादवी माजवली, म्हणजे आपल्या आपल्या यादवांमध्येच आपसामध्ये मारामाऱ्या करून ते मेलेले आहेत. पाहिजे तर श्रीकृष्ण तिथे हस्तक्षेप करू शकत होता आणि थांबवू शकत होता, पण जेव्हा हे जास्त माजले लोक, तेव्हा त्यांचा वध करावा लागलेला आहे. त्या उपदेशाप्रमाणे तो कृष्णेच्या उत्तरेस एका अरण्यात तपश्चर्या करण्याकरता गेला. तेथे गजाननाचा षडाक्षर मंत्राचा त्याने जप केला. त्या ठिकाणी सर्व इंद्रिये आणि मन गजाननाच्या चरणी एकाग्र करून परशुरामाने षडाक्षर मंत्राचा लक्ष जप केला. त्या अनुष्ठानाने गजानन त्यास प्रसन्न होऊन त्याच्या पुढे प्रगट झाले. वर माग असे म्हणताच त्याने इच्छित वर मागितला. तेव्हा गजाननाने आपल्या हातातील परशु त्याला दिला आणि या परशुबलाने तू सर्व क्षत्रियास जिंकशील असा वर दिला. त्यामुळेच त्याला परशुराम हे नाव पडलेले आहे. त्याला भार्गव पण म्हणतात, परशुराम पण म्हणतात. त्या ठिकाणी गजाननाची त्यांनी स्थापना केली. नंतर परशुरामाने कार्तवीर्याच्या 1000 हातापैकी फक्त 2 हात ठेवून बाकीचे सर्व हात आपल्या परशुने तोडून टाकले आणि 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार करून मोठा यज्ञ केला. नंतर ती सर्व पृथ्वी ब्राह्मणांना दान केली. असा गजाननाच्या भक्तीचा महिमा आहे. पहिली ब्राह्मणाची खोडी कोणी काढली तर ह्या सहस्त्रार्जुनाने काढली. अन्याय केला, नुसता नाही तर त्याला जेवण घातल्याची उपकाराची फेड अपकाराने केली. त्याला मारून टाकलं, त्याच्या बायकोला मारून टाकलं. मग अशा वेळी त्याचा बदला घेण्यासाठी परशुरामाने केलं ते योग्यच केलं असं म्हणावं लागेल. इथे अध्याय समाप्त. पुढचा आहे अध्याय 84. तारकासुराला वर मिळाला. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, परशुरामाने तप कोठे केले ते मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी परशुरामाने तप केले त्या स्थानाला मयुरेश्वर असे म्हणतात. त्या ठिकाणी कमलासूर नावाच्या दैत्याचा गजाननाने वध केला. पूर्वी तारक नावाचा महापराक्रमी असा दैत्य होता. त्याने 1000 वर्षपर्यंत दारुण तप केले. तेव्हा त्यास ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याने देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस इत्यादिकाकडून त्यास अभय दिले. परंतु ज्यावेळी कार्तिकेय जन्मास येईल त्यावेळी तो तुझा वध करील असा वर त्या तारकासुरास दिलाय. म्हणजे बाकीच्या सगळ्यांकडनं तुला अभय आहे, देव, मानव, दानव, यक्ष, गंधर्व सगळे, पण कार्तिकेयाच्या जन्मानंतर मात्र तुझा वध तो करणार आहे. त्यानंतर तारकासूर अतिशय उन्मत्त बनला व त्याने सर्वांना पीडा देण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवात हाहाकार उडाला आहे असे पाहून सर्व ऋषी एकत्र जमले व त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. हे पाहून तारकासुराने ब्रह्मदेवास मार दिला. विष्णूच आपल्या स्थानावरून पळवून लावले, म्हणजे ज्याच्याकडनं वर घेतला त्यालाच मार पण दिला. व शंकर भीतीने एका गुहेत लपून बसले. सर्व देवांना पळवून लावल्यावर तो दैत्य निर्भय झाला. इकडे बरेच वर्ष ऋषींनी तप केल्यानंतर आकाशवाणी झाली. भगवान शंकरांना पुत्र झाल्यानंतर तो या तारकासुराचा वध करील. ती आकाशवाणी ऐकून ऋषी कैलासावर आले. शंकर पूर्वीपासून गुहेतच लपून बसल्याने तेथे नव्हते. मग ते ऋषी देवांना आपल्याबरोबर घेऊन पार्वतीकडे आले व सर्वांनी तिची स्तुती केली. तेव्हा पार्वतीने सुंदर रूपाने बिल्लिणीचा वेश घेतला आणि शंकर ज्या गुहेत बसले होते तिथे ती त्यांच्याजवळ आली.
शंकर समाधी लावून बसले होते. शंकर ज्या गुहेत लपून बसले होते त्या ठिकाणी देव सगळे देवांना पण घेऊन गेले सोबत. ते थांबले बाहेर. त्यांच्या समाधीचा भंग करण्याचा कोणाचाही धीर झाला नाही. ते पाहून पार्वती मदनास म्हणाली, यावेळेस तू पुढे होऊन आपल्या बाणाने शंकराच्या मनाचा वेध केलास तर त्याची समाधी उतरून आपला कार्यभाग होईल. तुझसाठी शंकरा बिल्लण मी झाले, तुझसाठी शंकरा. तर अशी ती आता बिल्डिंग होऊन शंकराचा तपभंग करण्यासाठी आली. पण जो बिचारा पुढे जाणार तो जाळून भस्म होणार हे माहितीच होतं प्रत्येकाला. तिसरा नेत्र उघडला की संपलं. आणि बिचारा मदनाला फुकट जाळून टाकतो तो. आणि तो जाळलेला मदन असून तो आपल्यावरती एवढा प्रभाव ठेवू नये मनुष्य प्राण्यावर. तर प्रत्यक्ष पहिला मदन असता तर माणसाने काय केलं असतं. ते ऐकून सर्व देवांनी मदनाची स्तुती केली. ते त्यास म्हणाले, हे मदना, तुझ्याकडे असे अगाध सामर्थ्य आहे. तुझ्यामुळेच हे जग चालले आहे. या जगाच्या कार्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हे ऐकून मदन देवांना म्हणाला, मी हे कार्य आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी माझ्या देहाची पर्वा न करता शिरावर घेतले आहे. इतके बोलून त्याने आपले धनुष्य बरोबर घेऊन तर भगवान शंकरासमोर उभा राहिला. आता आपण बऱ्याच ठिकाणात सिनेमात कुठे कुठे पाहतो बघा, रती आणि मदन असे मस्त त्यांच्याकडे ते फुलाचं धनुष्य असतं, फुलाचे बाण असतात. म्हणजे माणसाच्या मनातली प्रेम भावना जागृत करणारा हा देव आहे. आपल्याकडे सगळे देव आहेत. रक्षण करता देव आहे, पैशाचा देव आहे, बुद्धीचा देव आहे, बुद्धीची सरस्वती, लढाई रक्षण करण्यासाठी महाकाली, पैशासाठी लक्ष्मी. तसं माणसाच्या मनातलं प्रेम जागृत करण्यासाठी हा मदन अवतार आपल्या धर्मामध्ये आहे, आपल्या पोथ्या पुराणांमध्ये आहे. इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. आता अध्याय 85. शंकराने मदनाचे दहन केले. भगवान शंकर समाधी लावून बसले असता मदनाने आपल्या प्रभावाने तेथे एक नंदनवन तयार केले. त्यात नाना प्रकारची फुलझाडे, सुगंधी फुले, सरोवरे निर्माण केली. आपला पिता वसंत यास पाचारून उत्तम सुगंधी पुष्पे आणि सुवासिक वातावरण निर्माण केले. बघा, वसंत ऋतू आला की आपल्याला ती सगळी सुगंधी पुष्प वगैरे असतात. सगळा एक आता बघा, आता वसंताचंच आगमन आहे, फाल्गुन संपला किंवा फाल्गुनात. मग अगदी ती पहाव्याची जरी फुलं आहेत तर त्याला सुद्धा एक प्रकारचा छान सुगंध येतो त्या पिवळ्या फुलांना. सगळीकडे आता सुगंधी फुलाचं वातावरण असतं की जे आपल्याकडनं त्यामुळे उष्णतेचं थोडं निवारण होतं. त्याप्रमाणे वसंताने उन्मादक आणि आल्हाददायक वातावरण तयार केले. तो मदन शंकरांच्या अगदी जवळ आला आणि आपला एक मदन बाण काढून शंकरावर हळूच सोडून दिला. तेव्हा शंकराची समाधी भंग होऊन त्याने आपले नेत्र उघडले. तेव्हा त्या उपवनात वसंत बहार आला आहे असे दिसून आले. आपला समाधी भंग करण्यासाठी कोणीतरी ही रचना केली आहे असे त्यांच्या मनात येऊन त्यांना भयंकर क्रोध आला व रागाच्या भारात त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडून अग्नीचा वर्षाव केला. समोर उभा असलेला मदन त्या अग्निवर्षावात जळून भस्म झाला. ते पाहून बिल्डिणीचा वेश परिधान केलेली पार्वती पुढे झाली. शंकराने आपला तृतीय नेत्र मिटवून घ्यावा अशी तिने प्रार्थना केली. पार्वती म्हणाली, प्राणनाथ, तारकासुराने पीडा दिल्यामुळे सर्व देव ऋषी आपले रक्षण करण्यासाठी आपणाला विनंती करत आहेत. त्यासाठी आपण समाधीतून सावध व्हावे म्हणून त्यांनी मदनास पाठविले होते. तरी आपण आता देवांचे रक्षण करावे. ते ऐकून शंकरांनी आपला तृतीय नेत्र मिटला व ते शांत झाले व त्यांनी रक्षण करण्याचे सर्व देवांना आश्वासन दिले आणि पार्वतीला आपल्या जवळ घेतले. इथे हा अध्याय 85 समाप्त झाला. ओम गम गणपतये नमः.